जय भीम, नमो बुद्धाय. बानाईतर्फे आयोजित महाड क्रांती दिन शताब्दी महोत्सव या कार्यक्रमामध्ये मी आर्किटेक्ट कल्पना मेश्राम, आपण सर्व मान्यवर, वक्तागण, अध्यक्ष व कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले प्रबुद्ध श्रोतागण यांचे शब्दसुमनांनी सविनय स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाला लाभलेले वक्ते, मार्गदर्शक माननीय आयुष्यमान प्रेमकुमार बोके, आयुष्यमती वैशिलीताई धनविजय, आयुष्यमान ॲडव्होकेट बोधी सर, तसेच बानाईचे अध्यक्ष इंजिनियर अरविंद गेडाम सर, जे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत, बानाईचे सचिव इंजिनियर जयंत इंगळे सर, आणि बानाई आणि सर्व कार्यकारिणी सदस्यांना मी मंचावर आमंत्रित करते. त्यांनी आपले स्थान ग्रहण करावे. गेलं तिथे स्वाभिमानाने उभं राहणं म्हणजेच क्रांती. आज 19 मार्च 2026ला आपण एक ऐतिहासिक व प्रेरणादायी दिवसाचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याकरिता या ठिकाणी एकत्रित आलेलो आहोत. तो म्हणजे महाड क्रांती दिन, ज्यास आज 99 वर्ष पूर्ण होऊन 100व्या वर्षामध्ये पदार्पण होत आहे. हा दिवस आपल्याला समतेसाठी, न्यायासाठी आणि मानवी हक्कांसाठी लढणाऱ्या महान व्यक्तिमत्वाची आठवण करून देतो, ज्यांनी हजारो वर्ष अज्ञानाच्या अंधकाराच्या खितपत पडलेल्या दलित, शोषित समाजाला, ज्याचे स्थान समाज रचनेच्या स्थिरीकरणामध्ये सर्वात खालच्या पायरीवर होते, त्या समाजाला आपल्या हक्काची जाणीव व्हावी, मनुष्य म्हणून आत्मसन्मानाने जगता यावे, त्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी, जातीय भेदाभेद नष्ट व्हावेत, याकरिता आयुष्यभर आपल्या श्वासाच्या शेवटपर्यंत लढा दिला त्या युगप्रवर्तक महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी प्रथमतः अभिवादन करते व शतशः वंदन करते. आणि आज महाड क्रांती दिनाच्या आपण मंगलकामना व्यक्त करून या प्रेरणादायी कार्यक्रमाची आपण सुरुवात करूया. दलितोद्धारासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी जो संघर्ष केला, दलित वंचितांना जो आत्मसन्मान मिळवून दिला, एक मनुष्य म्हणून प्रस्थापित केले, या संघर्षाची सुरुवातच या महाड सत्याग्रहापासून झाली. म्हणून 20 मार्च 1927 हा दिवस भारतीय इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला गेला आहे. या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केले आणि वंचित व शोषितांमध्ये संघर्षाचे स्फुल्लिंग पेटवून त्यांना पुढील संघर्षासाठी सज्ज केले. म्हणून खातो तो घास, घेतो तो श्वास, बा भीमा तुझ्यामुळे. पाण्याचा हक्क नव्हता फक्त, तो होता मानवमुक्तीचा लढा. महाडच्या भूमीवर दिला समानतेचा धडा. आपल्या सर्व महापुरुषांना वंदन करून सर्व मान्यवरांनी आपले स्थान ग्रहण करावे अशी मी त्यांना विनंती करते. सर्वांना सप्रेम जय भीम, नमो बुद्धाय. सर्वांना विनंती की आपण आपल्या जागी उभे राहून आपला एक हात पुढे करावा आणि मी वाचतो, उद्देशिकेचं वाचन करतो, माझ्या मागून आपणही समूहाने वाचन करावे. आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकास सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा
आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्व निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः परत अर्पण करीत आहोत. जय भीम. सर्वांना जय भीम. सर्व महापुरुषांना विनम्र अभिवादन. आदरणीय विचार मंच, आपण सर्व या सर्वांचे मनपूर्वक स्वागत. आज महाड क्रांती शताब्दी वर्ष निमित्तानं जो आपण महोत्सव साजरा करणं सुरू केलेला आहे, आज 99 वर्ष या घटनेला पूर्ण झालेले आहेत आणि 21 तारखेपासून त्याचं शतकी सुरुवात होणार आहे. ज्या घटनेनं संपूर्ण देशाचा चेहरा मोहरा पूर्णपणे बदलून टाकला, तुमचा सांस्कृतिक आमचा सांस्कृतिक विकास केला, आम्हाला एक चेहरा दिला, मुरदाळ आणि मरणासन्न झालेल्या मनात एक नव चेतना निर्माण केली आणि इथल्या प्रत्येक व्यवस्थेवर एका छोट्याशा घटनेनं एवढा मोठा इम्पॅक्ट केला. त्याला आम्ही संविधानाचा आरंभ बिंदूही म्हणू शकू, त्याला धम्मक्रांतीची सुरुवातही म्हणू शकू, ऊर्जा स्रोतही म्हणू शकू. अशा या घटनेकडे पाहताना ज्या पद्धतीनं आपले शतक पूर्ण झालं, तर थोडी कुठेतरी उदासीनता किंवा काहीतरी कमी पडल्यासारखं, किंवा ज्या ज्या गोष्टी त्या घटनेनं आम्हाला दिल्या, त्या घटनेतून त्या क्रांतीतून कुठे कुठे काहीतरी सुटल्यासारखं किंवा दुर्लक्षित झाल्यासारखं होताना दिसत आहे. त्यातले बारकावे आम्ही ज्या गांभीर्यानं घ्यायला पाहिजे ते गांभीर्य आमच्या अभ्यासकांमध्ये, आमच्या चिंतकांमध्ये किंवा नव अभ्यासक जे आहेत त्यांच्यामध्येही फारसं रुजलेलं दिसत नाही. रुजलं असेल तरीही त्याची अवस्था थोडी कुजल्यासारखी झाल्यासारखी वाटत आहे. या क्रांतीला पुढचे शतक या क्रांतीचं प्रेरणास्रोत राहावं यासाठी गेल्या कित्येक वर्षापासून बानाई सातत्याने कार्यक्रम आयोजित करत आहे. आज सर्वप्रथम ज्या आजच्या मागच्या 4-5 परिषद ज्यांनी गाजवल्या ते आज आपल्या हयात नाहीत, त्यांना मी आपल्या सर्वांच्या वतीनं प्राध्यापक रणजित मेश्रामांना सर्वप्रथम आदरांजली अर्पण करतो सर्वांच्या वतीनं. आणि इतिहासात न रमता आम्हाला इतिहास कसा घडवता येईल, छोट्या छोट्या गोष्टी आहेत, त्या छोट्या छोट्या गोष्टी कशा आमच्या हातून सुटत गेल्या याचं आपल्याला या निमित्तानं अवलोकन करायचं आहे. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये जी बाबासाहेबांच्या कार्याची सुरुवात झाली ती साऊथ ब्युरो कमिशनच्या एका छोट्याशा घटनेतून झाली म्हणायला काही हरकत नाही. त्यासाठी ज्या स्पृश्य नेत्याची साऊथ ब्युरोसाठी जी समिती नेमल्या गेली होती त्यांच्यासमोर त्यांना साक्ष द्यायला सांगितलं कोणाच्या वतीनं? अस्पृश्यांच्या वतीनं. ज्याचं पोटच दुखत नाही त्याला ओवा चारून काही फायदा होणार नाही म्हणून बाबासाहेबांनी तो संघर्ष केला, तिथे साक्ष दिली आणि तिथून ही सुरुवात झाली. ही ठिणगी नंतर मग
ऑगस्ट 1923ला मुंबई असेंब्लीत एक ठराव पास झाला. तो रायबहादूर सिक्या बोल्यांनी तो ठराव मांडला. पण काय ठराव होता? अस्पृश्यांना पानवठे खुले करण्याबद्दल होता. आणि अस्पृश्यांना पानवठे खुले करणे ठराव तर झाला, अंमलबजावणी कशी होईल? ही अंमलबजावणी झाली पाहिजे. अंमलबजावणी झाली पाहिजे आणि लोकांना याचं महत्त्व कळलं पाहिजे आणि सार्वजनिकरित्या सर्वांना पाणी खुलं झालं पाहिजे. यासाठी बाबासाहेबांनी मग ठरवलं की याची अंमलबजावणी करायची. मग कुठे करायची? तर सर्वात पहिले बुद्ध धम्मातल्या अस्तित्वात राहिलेल्या गोष्टी जे तुकाराम महाराज सतत नवचेतना पेरत होते, पंढरीचा विठोबा, अशा पंढरपूरवरून करायची का? करता येईल, ते बरं होईल. अस्तित्वात राहिल्या ह्याच तर गोष्टी आहेत, इथूनच आम्ही सुरुवात करूयात. परंतु शक्ती, पैसा आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार केल्यानंतर असं लक्षात आलं की चंद्रभागेचे घाट ह्या बोले ठरावात बसतील का? आणि जो कब्जा आहे त्याच्यातून हे आपलं काही सगळं व्यवस्थित होईल का? मग पंढरपूर थोडं मागं पडलं. आणि जिथे जी अतिशय गोष्ट महत्त्वाची आहे, ती गोष्ट महत्त्वाची ही गोष्ट आहे की रायगड, जिथं राज्याभिषेक दोनदा करावा लागला, दोनदा राज्याभिषेक करून आमचं शत्रुत्व लादल्या गेलं आमच्यावर. क्षत्रियाचं शत्रुत्व नाही, शूद्रत्व आणि ब्राह्मण्य लादल्या गेलं. अशा रायगडाची जर आपण रायगडाच्या आसपास एखादी जागा मिळाली तर बरं होईल का? याचा खूप सांगोपांग विचार झाला. बैठकीच्या फैरी झडल्या आणि नंतर मग महाड क्रांती, त्या एका निमित्तानं ब्राह्मण्याला दिलेल्या शूद्रत्वाला विरोध करण्यासाठी मग एखाद्या अस्पृश्यतेच्या चळवळीतून धक्का बसावा, अस्पृश्यांच्या बंडातून धक्का बसावा म्हणून महाडची निवड झाली. परंतु आपण पाहताना हे अतिशय महत्त्वाचे जे मुद्दे आहेत ते मुद्दे कधीही फारशा ताकदीनं मांडताना दिसत नाहीत. त्यासाठी ही ताकद ही जनमानसात सर्वांपर्यंत जावी, यासाठी याची निवड झाली. दुसरा मुद्दा अजून एक सांगावसे वाटतो की बाबासाहेबाचं 19 तारखेचं जे भाषण आहे ते भाषण अभ्यासलं असेल, सगळ्यांनी पाहिलं असेल, पण अभ्यासत असताना त्यांनी जे जे गोष्टी सांगितल्या त्यावेळेस त्यांनी जो एक बाब सांगितली की आताचं जे आपलं जगणं आहे, आता जी आपली दयनीय अवस्था आहे, याच्यापूर्वी अतिशय सुबत्ता होती लष्करी पेशात, ते आजही लागू पडेल अशी परिस्थिती आहे. दुसरा मुद्दा त्यांनी पांढर पेशा आपण का स्वीकारला पाहिजे? आचार, विचार आणि उच्चारात ते पण आलं बरं, चालनगा, हे सगळंच आलं. याची शुद्धी निर्माण व्हावी आणि त्यातून शिक्षणाचं उच्चतम दर्जावर आपण जावं आणि त्यातून आपली नोकरी आपल्याला मिळावी. सरकारी नोकरी का? की सरकारचं मन हे सरकारी नोकरांचं मन असते आणि अंमलबजावणी करण्याची सरकारची जबाबदारी असते. म्हणून जास्तीत जास्त लोकांनी केलं पाहिजे. हे मुद्दे मांडत असताना प्राथमिक शिक्षण कोणी? कंपनी सरकारनी प्राथमिक शिक्षण जे सक्तीचं केलं होतं त्याचीही आठवण बाबासाहेब तिथं करून देतात. आपण विचार करू शकतो, सक्तीचं शिक्षण, मोफत शिक्षण कंपनी सरकार देऊ शकते. कंपनी सरकार, इंग्रज कंपनी सरकार. तर प्रजासत्ताक भारतात हा विचार झाला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं, आज बोधी आणि 2-3 तरुण सोडले तर जे सेवानिवृत्त आहेत त्यांच्यासाठी, पेन्शनर्ससाठी एक मोठा आशावाद बाबासाहेबांनी त्यातून निर्माण केला होता. आणि तो आशावाद फलश्रुत करण्यासाठी आपल्या सगळ्या लोकांची ती गरज आहे पेन्शनरची.
आणि सजनोद्धार आहे त्याची आपण अंमलबजावणी करायला पाहिजे. काही मुद्दे असे आहेत की बरेचदा त्या महाळ क्रांतीनं जो आम्हाला इशारा दिला आहे तो इशारा बाजूला पडतो. जे जवळकरांनी काय केलं होतं की बाबासाहेबांना जेव्हा दुसरा सत्याग्रह सुरुवात झाली तर त्यांना सांगितलं की कोणताही ब्राह्मण या सत्याग्रहात घेऊ नये, ही आमची अट आहे. बाबासाहेबांनी या अटीला अतिशय विनम्रपणे आणि आपल्या लेखातून सांगितलं, आम्ही कोणत्याही ब्राह्मणाचा द्वेष करू शकत नाही. ते तात्विकदृष्ट्या आणि मुत्सदीपणाच्या दृष्टीनंही ते योग्य होणार नाही. हा आमचा सत्यशोधकी चळवळीलाच एक असा म्हणणं आहे की ब्राह्मणांचा द्वेष केल्यापेक्षा ब्राह्मण्य नष्ट करण्यासाठी, लक्षात घ्या, ब्राह्मणांचा द्वेष करण्यापेक्षा ब्राह्मण्य नष्ट करण्यासाठी आपण आपली शक्ती पणाला लावली पाहिजे. असं असताना तुम्ही आम्ही जेव्हा जेव्हा कार्यक्रम होतात तेव्हा पाहतो की डायसवर येऊन लोक दन ब्राह्मणांना शिव्या देणं सुरू करतात. हे ब्राह्मणांना सुरू करत असताना ब्राह्मण्य नेमकं काय आहे याची भल्यांना जाणीव नसते. श्रेष्ठत्वात, चातुर्वर्ण्यात हे ब्राह्मण्य आलेलं आहे हे कोणालाही माहीत होत नाही. याचीही उजळणी या कार्यक्रमातून व्हावी यासाठी आपण वक्त्यांना पाचारण केलेलं आहे. तर कार्यक्रम जवळजवळ 1 तास उशिरा झालेला असल्यामुळे जे मुद्दे मांडायचे आहेत ते तर हे मांडणारच आहेत, परंतु या निमित्तानं जर आम्ही तिला जागतिक क्रांती म्हणत असू, एकवर्णी समाज निर्मितीसाठीचा प्रयत्न म्हणत असू आणि बाबासाहेबांनी दिलेला इशारा हा लोटीबंदी म्हणजे पाण्यापुरता मर्यादित नसून बेटीबंदीपर्यंत जोपर्यंत आम्ही भिडवणार नाही तोपर्यंत अस्पृश्य नष्टच होणार नाही, ह्या गोष्टींची शिकवण दिलेली आहे. मनुस्मृती जाळतानाही त्यांनी मोठं आपलं कसब दाखवलेलं आहे. मनुस्मृती जाळताना त्यांनी गंगाधर निळकंठ सहस्त्रबुद्धे, उपाख्य बापूसाहेब सहस्त्रबुद्धे यांची निवड केली. ब्राह्मणांचा फार मोठा सहभाग त्याच्यामध्ये होता. पारा देशपांडेंनी तर ती एक पुस्तिकाच असेंब्लीतून आणून दिली होती सुरबानांना. ह्या सगळ्या गोष्टी आहेत. मार्तंड्य देशपांडेचे जे चिरंजीव आहेत त्यांनी 10 वर्ष हा लढा लढवताना बाबासाहेबांना साथ दिलेली आहे. या सगळ्या गोष्टींचं पुढच्या शतकात अभ्यासपूर्वक विवेचन व्हायला पाहिजे. बाबासाहेबांनी लिहिलेले अग्रलेख, दोन्ही भाषणं प्रत्येकाने आपल्या जवळपासच्या आसपासच्या लोकांपर्यंत पोहोचवले पाहिजेत. मी आता महाडसाठी आमच्या अमरावतीचे जे संजय घरडे आहेत त्यांनी ज्या 4 ओळी लिहिलेल्या आहेत आणि अजून त्यांच्यात ज्या 4 ओळी आहेत या अर्पण करताना पहिल्या घटनेसाठी आपल्याला जे 20 तारखेला त्यांनी जो पाणीप्राशन करून पूर्ण इतिहास बदलून टाकला, अलीकडे 20 मार्च नावानं पाण्याच्या बॉटलही यायला लागल्या, इतकी आपली प्रगती झालेली आहे. आणि त्यासाठी म्हणता येईल तहानलेल्या पाखरांवर तू असे उपकार केले, एक ओंजळ भरलीस आणि सारे तडे चौदार केलेस. ह्या संजय घरडेंच्या ओळी आणि तुमच्या आमच्यामध्ये सांस्कृतिक संघर्ष हा सदैव राहिलेला आहे. ह्या 4 ओळीकडे तुम्ही थोडं लक्ष द्या. तू धनुर्धर पार्थसा, तुला पाखराचा डोळा दिसला, जखमे मधुनी रक्त ओघळता, सिद्धार्थाचा डोळा भिजला. डोळा आपलाच आहे. आता तो कर्तव्यात वापरायचा की करुणेत वापरायचा, हा संघर्ष तसाच पेटू द्यायचा का, किंवा त्यांच्या धारणा, भारतीय माणसाच्या धारणा बदलत ठेवायच्या. हा जो लढा आहे त्याला आपण यशस्वी करण्यासाठी वर्षभर हे कार्यक्रम राबवूयात एवढं सांगतो आणि माझ्या प्रास्ताविकाला विराम देतो. जय भीम.